तब्बल 15 वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र, पाथर्डीगाव हायस्कूलचा गेट टुगेदर। माध्यमिक विद्यालय पाथर्डीगाव हायस्कूलच्या 2010च्या बॅचचे सुमारे 60 माजी विद्यार्थी तब्बल 15 वर्षांनंतर एकत्र आले। या गेट टुगेदरमध्ये त्यांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला आणि जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधत पुन्हा एकदा शाळेचे दिवस अनुभवले। या स्नेह मेळाव्याला इयत्ता 10वीचे वर्गशिक्षक श्री खैरनार सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता राष्ट्रगीताने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांचा ओळखपर संवाद आणि उपस्थिती नोंदवण्यात आली। सरांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला। छान नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुढील कार्यक्रम पाथर्डी फाटा येथील हॉटेल स्वाद येथे पार पडला। विविध खेळ, संगीत खुर्ची आणि गाण्यांच्या कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झालं। सर्वांनी एकमेकांसोबत जुन्या आठवणी शेअर करत हास्य विनोदात वेळ घालवला। कार्यक्रमाचा समारोप सुमधुर जेवणाने झाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्गाचा मॉनिटर प्रदीप खंडागळे, आरती वाडेकर, किरण डेमसे, कलीम शेख, रागिनी नवले आणि मोनाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलं। या स्नेह मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांमधील सामाजिक बंध अधिक दृढ झाला असून अशा उपक्रमांनी नातेसंबंधामध्ये नवचैतन्य निर्माण झाले। कितीही केलं आईसाठी तरी, कारण आईचं मूल्य हे सर्वजण जाणतात। तर मी थोडक्यात एक कविता 1-2 मिनिटाची ती शेअर करतो। जगण्याच्या धडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही। तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला, आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मला। आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही। आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधी मिटत नाही। तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपल्याला लळा असतो। आपलं भलं व्हावं यातच तिला जगण्याचा सोहळा असतो। तिच्या पंखाखाली मन निवांत असते, चिंता कधी वाटत नाही। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधी मिटत नाही, कधी मिटत नाही। त्यानंतर सर्वांना सांगायचंय, आज काही मुली जॉब लाईफ मध्ये असतील, जॉब करत असतील। त्याच्यानंतर हा 15 वर्षांनी रवीने अतिशय गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला। त्याबद्दल सर्व टीमचे तुमचे मी आभार व्यक्त करतो। तसेच जीवनामध्ये अनेक टर्निंग पॉइंट येत असतात आणि काही आठवणी म्हणून आपल्या आयुष्यासोबत काही आठवणी आपण जपायच्या असतात। त्यातला हा एक गोल्डन मोमेंट ज्याला आपण क्षण म्हणतो, तो हा क्षण आहे। या ठिकाणी 15 वर्षानंतर बऱ्याचशा त्यावेळेस तुम्ही 16 वर्षाचे होता, काही 15 वर्षाचे होते। तर आज जवळजवळ सर्वांचं वय अबाव 25 किंवा 25-30 या रेंजमध्ये सर्वांचं एज आहे। यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनींचं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।